पुरा बदला घेणार याचा जातवान मराठ्याचा आहे. जर का आरक्षण 29च्या अगोदरच्या आत दिलं नाही सामना तो अनमा आहे. चलो धन्यवाद. म्हणजे वाटलं केलं फडवीस नाही आणि आम्हाला कोणाला म्हणता तुमच्यामुळे केलं. इतकी नीच वृत्ती असली पाहिजे. लाखो पोरांवरती विनाकारण केसेस केले. शिकते पोरं त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केले. ती लबाड माणूस असावा. त्याच्या पक्षातले मराठी काही येडे नाहीत. त्यांना सुद्धा आपले आहेत. नाविलाजाने बोलता येत नसतं एखाद्या वेळेस. कारण त्यांच्या एक ते भ्रष्टाचार काढणार होता ते हातोड्यावाला काय नाव आहे ते हां ते सोम आहे ते तर मेलं आवडवलं. इकडून एक हातोडा इकडं लय मोठे कागद तलाठी असल्याने घरी रिक्षात गठे टाकायचं निघालाच कोणकडे त्याचं ते बडबडच बंद करून टाकली त्या पोलिस. कधी काळी मन होती ती एखादा माणूस असा उठल की त्याला कशाचीच गरज नसून तो फक्त समाजालाच देणार असेल. तसं आपल्याला कशाचीच गरज नाही समाजालाच देणार आहे. वेळेप्रसंगी गोळ्या घ्यायची तयारी आहे. मारलं तर मरायची तयारी आहे. कशाची पण तयारी पण हटायची तयारी नाही. फक्त फडणवीसांनी द्वेषपूर्ण वागणं बंद केलं पाहिजे. द्वेष म्हणजे किती बघा ना ते. अरे आमच्या लिकीबाळी सुद्धा सोडल्या नाही दिली. इतकं मारलं इतका हल्ला केला गोळ्या घातल्या इतका द्वेषानं भरलेला महिलांवरती इतका प्रचंड मोठा हल्ला केला की आजही मात्र आंतरवालीतल्या महिलांना उठता येत नाही. आत्ताही आमच्या लाखो पोरांवरती केसेस केले. किती लबाड माणूस असावा. त्याच्या पक्षातले मराठी काही येडे नाहीत. त्यांना सुद्धा अक्कल आहेत. नाविलाजाने बोलता येत नसतं एखाद्या वेळेस परंतु त्यांना सुद्धा अक्कल आहे. त्यांच्याही लेकराला आरक्षण लागतंय. लाखो पोरावर केसेस केल्या. ज्या मराठ्यांच्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं गेलंय. तुम्ही घातलं म्हणजे वाटलं केलं फडवीस नाही आणि आम्हाला कोणाला म्हणता तुमच्यामुळे केलं. इतकी नीच वृत्ती असली पाहिजे. लाखो पोरांवरती विनाकारण केसेस केले. शिकते पोरं त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केले. माता माऊल्यांना का मारलं नाही का. भाजपमधल्या मराठ्यांची आई बहीण असती तर त्यांना राग नसता आला का. ही कुणाची आहे. तुमच्यासाठी लढत होती अंतरवालीतली माता माऊली. किती कृत्य केलेत त्यांनी. अहो साध्या जीसीपीवाले आमचे डीजेला आमचं फुलं आमचे त्यांच्यावर गुन्हे दाखल. तिथं डीजे वाजायला आले पोरं पैसे आमचे डीजेला दिलेले तुला काय नाही त्याचं. तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे बलिदान केलेलं कुटुंबातल्या लेकरांना काय केलं. आईच्या कुशीत जाऊन छोटे छोटे लेकरं ओक्साबोक्स रडायला लागले. देवेंद्र फडणवीस लेकरं म्हणतात त्याला बापाकडे जायचं आईला. कोणाला राग येतोय. मी बोलल्याला कोणाला वाईट वाटतं कोणाला चुकीचं वाटतं. हे तुमच्या घरातला जर करता माणूस मेला आणि तिथं जर नुसती माय राहिली आणि छोटे छोटे जर 2-2 वर्षाचे लेकरं असले ती जर कुशीत घेऊन रडत असली अंधारात तुम्हाला वाईट नाही वाटत. हे खोटं आहे. काही लेकरं म्हणतात बाप कुठे बापाला भेटायला जायचं आम्हाला काय सांगायचं ते आईने देवेंद्र फडणवीस आरक्षण दिलं असतं आमच्या आत्महत्या झाल्या नसत्या. काय चूक आहे याच्यातलं. आमच्या हक्काचं आरक्षण होतं चूक हे. खरंच आमच्या नोंदी सापडल्यात 58 लाख तरी तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही ते आरक्षण मागू नका. म्हणजे आमचा हक्क पण मागायचा नाही. गॅजेट आमचा हक्काचा नाही. म्हणजे तुम्ही नागपूर करार करता नागपूर महाराष्ट्रात घेताना आणि मराठवाडा तुमच्यात आला विनाट अखंड महाराष्ट्र व्हावा म्हणून आम्ही चूक केली. वा म्हणजे आमचं हैदराबादचं गॅजेट लागू करायचं नाही. 17 संस्थांचं आहे. ज्या राज्याची शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या 17 संस्थांच्या गॅजेटमध्ये आमच्या नोंद आहेत. तुम्ही ते देत नाहीत. आमच्या लेकरात वाटलं करायचं तुम्हाला. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्याच्यात आमच्या नोंदी आहेत. मुंबईपासूनचा सगळा प्रांत विदर्भापर्यंत सगळा आरक्षणात बसतोय. ते द्यायचं नाही तुम्हाला. कोणचं आरक्षण मागतो आम्ही. आमचं हक्काचं आहे 150 वर्षापूर्वीच. तुम्हाला आत्ता दिलं रे 90ला 89-90ला ते बी बोगस मंडळ कमिशन न त्या. आमच्या हक्काचं असून तुम्ही आम्हाला विरोध करणार. काय चूक याच्यात. कोणत्या भाजपच्या मराठ्याला वाटतं त्याची लेखबाळ मोठी होणे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मराठ्याला वाटतं लेखबाळ मोठी होणे. कोणत्या आमदार मंत्र्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये. कोण आहे असा. कोण व्यावसायिक आहे राज्यात की त्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये. कोण असा व्यावसायिक आहे की त्याला वाटत नाही माझं होऊ नये. बिल्डरची कॉन्ट्रॅक्टरची त्याला वाटत नाही माझ्या मुली मोठ्या व्हाव्यात. पोलिसाला वाटत नाही त्याची लेख त्याचं पोरगं मोठं व्हावं. डॉक्टरला वाटत नाही. वकिलाला वाटत नाही. शिक्षकांना वाटत नाही. आमच्या हमाली करणाऱ्या लोकांना वाटत नाही. हॉटेल टाकते छोटे छोटे टप्प्या चालू त्यांना वाटत नाही आमची लेखबाळ मोठी व्हावी. वाटत नाही. शेतकरी मराठ्याला वाटत नाही मोठं व्हावं. आयुष्यभर मुंबई पुण्याला आम्ही कंपन्यातच नोकर म्हणूनच काम करायचं. त्याचं लेखबाळ अधिकारी नाही बनायला पाहिजे. तुम्ही कुंकू पुसल्याचा उल्लेख केला तर म्हणजे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. मात्र जे काही सिंदूरची कारवाई झाली त्या कारवाईनंतर आता भाजप देशभरामध्ये सिंदूर वाटपाचा घरोघरी जाऊन उपक्रम राबवतो. नाही त्याच्यात आणि याच्यातलाही फरक आहे. पंतप्रधानात आणि याच्यातलाही फरक आहे. ती त्या सिंदूरचा बदला घेणारा माणूस आहे आणि ह्या सिंदूर ज्यांचा पुसलाय त्यांना फासावर लाटकायच्या मागे इतकं गचळ लागलं हे महाराष्ट्राला.
फक्त वेदना बघावतील. दुसऱ्या दिवशी सकाळी पैशाने नोकरी देईन तो, दुसऱ्या दिवशी सकाळी. कारण घरात कोणी नाही. काही काहीच असं झालं की एकुलता एक पोरग त्याने आत्महत्या केली. नुसते म्हातारा म्हातारी राहिले. तुझ्या वाट्याला ते आल्यावर किती वाईट वाटेल. समजा तुझ्या वाट्याला तो आहे पाहुणे, तो आहे सोयरे असतील, काही बुडबुड गाड्या आहेत ना, तो आहे ते बोलतात कवा मावा. त्यांच्या घरात असं झाल्यावर मग काय वाटेल. आज एखाद्या ठिकाणी फक्त एकटी माऊली करता नवरा होता, त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. एवढले 2-2 वर्षाचे लेकरं कुशीत घेऊन रडते रात्रंदिवस. चारी बाजून अंधार झालाय. कोण नाही मदतीला येत. कोणाला मदत मागायची. लेकरं घरी ठेवून कामाला जाता येणार. कामाला जावं तर लेकराला सांभाळायला कोणी नाही. हे वाईट दिवस देवेंद्र फडणवीसने आणलेत आमच्या. मी पुरा बदला घेणार याचा. जातवान मराठ्याचा आहे. जर का आरक्षण 29च्या अगोदरच्या आत दिलं नाही, सामना तो अनमा आहे. चलो, धन्यवाद. एकच एक शेवटचा, देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे. मराठा समाजातही फडणवीस यांच्याविषयी राग आहे. येत्या काळात भाजपा किंवा शिंदेची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा फटका बसा यांना मराठा समाज रागाचा रोषाचा. यांनी ती एक तर दोघांशी शान व्हायला पाहिजे. तेव्हा काय मग हा प्रश्न नाही, पण सांगणं काम आहे रडत बसण्यापेक्षा. नंतर अजितदादांनी बी आणि शिंदे साहेबांनी ही असा नमुना आहे. याला जशी जशी गरज लागेल तसा वापर करतोय. आधी एकनाथ खडसेचा केला, नंतर सुधीर मुनगंटीवारचा केला. आता असे नंबर लावते ते उलटा खोपडीच आहे. आता शिंदे साहेबाचा वापर करून घेतला, ते आपली सत्ता आणून घेतली, त्याचं भागलं, त्याला लाल देवा एकदा मिळाला. आता अजितदादा आणला सापडू. त्या अजितदादाचा बी असं तुमतोने थोडे दिवस वाजीन, त्याचं टंबरळ वाजीन. या दोघांनी पण शान व्हायला पाहिजे की ह्यो माणूस संपू शकतो. कारण जरी फडणवीस जवळ तुमच्या नसा असतील, राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या जर नसा त्याच्याजवळ असतील, काय भ्रष्टाचार केले असले तर केले असतील का ते सुईचे नाहीत. यांनी सुद्धा दोघांनी सरकारमध्ये तोवर चान्स यांना बी. तुमचे लोक असे आहेत तसे, यांचे सुद्धा माहीत असायला पाहिजे त्यांना. सत्तेचा वापर अजितदादांनी शिंदे साहेबांना असं सुद्धा करायला पाहिजे. कारण त्यांच्या एक ते भ्रष्टाचार काढणार होता ते हातोड्यावाला, काय नाव आहे त्याचं, हां ते सोमय, ते तर मेलं आवडू. इकडून एक हातोडा, इकडं लय मोठे कागद तलाठी असल्याने वरी रिक्षात गाठी टाकायचं का निघालाच उंकडे. त्याचं बडबडच बंद करून टाकली त्या फडणवीसने. म्हणजे काय वृत्तीचा हे माणूस आहे हे एकूण भाजपमधल्या लोकांच्या लक्षात आलं. आणि यांच्या दोघांचे येणं खूप गरजेचं आहे. कारण त्याने आत्ता डोळ्यावरच आणलं होतं अजित पवारला. ते आत्ताचं मंत्रिपद दिलं त्यांनी आणि घातलं होतं याच्यावर. मराठ्याचे पुरे पोरं भिडले होते अजित पवार. म्हणजे कसा मराठा विरोधात घालायचं एकामेकाचं हे सुद्धा डोकं लावत होते. आता ओबीसी मराठी कशा अंगावर घालायचे हेही डोकं लावले. पण आमच्यात काय होणार नाही. ओबीसी गोरगरीब आणि गोरगरीब मराठी आम्ही काही एकमेकाच्या अंगावर जात नाही. हां ते येडं किती आवडून द्या त्याला. तर आता ते कसं दिलं काय सगळ्यांना माहिती. खरकटत दिलं त्याला बस आता कवरवी घेऊन त्याला नादी लावलं निवडणुकीपुरतं, काही होणार नाही. पण मी ज्या समाजावरती आमचा अन्याय झाला ते पुरे बदले घेणार. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. किती ताकद वापरायची तेवढी वापर. आणि 29ला आमची ताकद काय फक्त बघा. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. आता विजयाचा गुलालच घेऊन मुंबईतून बाहेर यायचंय असं म्हणत मुंबईत 12 ते 13 दिवस राहण्याची सोय करून या. मुंबईत जर एखाद्याला काठी लागली किंवा गाडीला काही झालं तर महाराष्ट्रातील आमदाराचा कार्यक्रम करणार असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना मुंबईची तयारी करण्याचं आवाहन केलंय. 29 ऑगस्टला मुंबईत जाण्याच्या तयारीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गोदाकाठची 123 गावातील मराठा बांधवांची बैठक घेतली. यावेळी मराठा समाजाला मुंबईला जाण्याची तयारी आजपासूनच करा असं आवाहन त्यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस याला सरकार वाचवायचंय, पण मला माझा मराठा वाचवायचा आहे. वेळ प्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण तुमच्याशी बेईमानी करणार नाही. तुमचे लेकर बाळा मोठे व्हावे यासाठी शत्रुत्व अंगावर घेतलंय. उपोषणामुळे माझे शरीर मला साथ देत नाहीये. मी अर्धवट मरणार नाही. मला मराठ्यांना आरक्षण देऊनच मारायचंय. आम्ही कोणाच्या बापाचं आरक्षण घेत नाहीये. आमचं हक्काचं आरक्षण आहे. गप्पा बसू नका, गाफील राहू नका. आरक्षण अमृत आहे, हे सोडू नका असंही मनोज जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळाच्या आड ओबीसी मराठा वाद लावून देण्याचं काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवालीमध्ये हल्ला घडवून आणला. संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये सह आरोपी देवेंद्र फडणवीस यांनी होऊ दिलं नाही. कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना देवेंद्र फडणवीस मुद्दाम प्रमाणपत्र व्हॅलिडिटी होऊ देत नाहीत. अधिकारी यांना सांगून काही तरी त्रुटी काढून देऊ नका असं फडणवीस यांना सांगत आहे. देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. फडणवीस तुम्हाला शेवटचा मोका देतोय. सुधरा. माझात आणि मस्तीत जगणे बंद करा.
तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल वाईट पावले उचलत आहात. आता मराठे शांत बसणार नाही. दंगली घडवण्याचं तुमच्या डोक्यातून काढून टाका. देवेंद्र फडणवीस हे गुप्तपणे डाव टाकत आहे असं मला मंत्री अधिकारी सांगतात, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.